मॉर्निंग. सप्रेम जय भीम सर्वांना. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज इंग्लिश विषयाकडे वळलेलो आहे. ओके. आणि आजपासून हा मेन्समध्ये विचारला जाणारा सब्जेक्ट आपण तयार करणार आहोत. तर सर्वप्रथम हा जो सब्जेक्ट आहे याची थोडी माहिती घेऊया. है ना. तर इंग्लिश एक लँग्वेज आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. इंग्लिश एक लँग्वेज आहे आणि विद्यार्थ्यांनो काही शिकायचं असेल, सपोज म्हणजे कोणता सब्जेक्ट विषय शिकायचा असेल तर सगळ्यात टफ काही असते तर तो असते लँग्वेज शिकणं. है ना. लँग्वेज शिकणं म्हणजे लँग्वेजमध्ये आपल्याला वेगवेगळे आस्पेक्ट दिसून पडतात. रीडिंग आहे, रायटिंग आहे, ओके, स्पीकिंग आहे. या 3 आस्पेक्ट्समध्ये जेव्हा आपण पूर्ण होतो तेव्हा ती लँग्वेज आली असं आपण गृहीत धरतो. तर याच्यावर तुम्हाला दिसून पडेल की लँग्वेज शिकणं हे काहीसं टफ काम आणि त्यामध्ये ही लँग्वेज जी आपली स्वतःची नाहीच आहे, हे बाहेरून आलेली लँग्वेज आहे, पण आता वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे म्हणून आपल्याला याला शिकावं लागतं. असं बाकी अन्य डिस्कशन न करता आपण मुद्द्यावर येऊया. मुद्दा आहे की मी तुम्हाला जे MPSCच्या अँगलने इंग्लिश शिकवणार, जे तुम्हाला राज्यसेवेला किंवा छोट्या एक्झाम्स म्हणजे कंबाईनमध्ये म्हणा किंवा अन्य कुठल्याही एक्झाममध्ये आपल्याला जे इंग्लिशची गरज पडते त्या ओरिएंटेशनने मी शिकवणार आहे. बघा, ॲक्च्युली लँग्वेज तीच आहे पण मेथड ऑफ आस्किंग क्वेश्चन्स हे तुम्हाला वेगवेगळे दिसते. म्हणजे UPSCला थोडं डिफरंट लेवलवर विचारलं जाते, MPSCला थोडा वेगळा असतो. म्हणजे थोडा UPSC MPSC मध्ये थोडा फरक दिसून पडतो. पण जर आपण बँकिंग SSC आणि MPSCला कम्पेअर केलं तर आपल्याला बँकिंग आणि SSCच्या एक्झाममध्ये भरपूर सारे डिफरन्सेस दिसून पडतात. तर आपलं ओरिएंटेशन हे MPSCच्या अँगलने राहणार आहे. म्हणजे MPSCने आतापर्यंत जो काही पॅटर्न फॉलो केला इंग्लिशसाठी त्या पॅटर्ननुसार आपण स्टडी करण्याचा प्रयत्न करू. ओके. दुसरी गोष्ट, मग आता हे इंग्लिश MPSCला कसं विचारलं जातं तर आपण बघूया की इंग्लिश जे आहे ते MPSCला 2 पद्धतीने विचारलं जातं. एक ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरं एक असते त्याला आपण सब्जेक्टिव्ह म्हणतो. सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. आता हा जो प्रकार आहे सब्जेक्टिव्ह, हा प्रकार आपल्याला फक्त राज्यसेवेमध्येच दिसून पडतो. मी फक्त MPSC बद्दल बोलतोय, MPSCच्या एक्झाम्स बद्दल बोलतोय. सब्जेक्टिव्ह मध्ये ज्यामध्ये तुम्ही काय करता की तुम्ही सगळं लिहिता. ओके. विद्यार्थ्यांनो एकदा रिप्लाय करा, सर्व करा. आता स्क्रीन आली आहे माझ्या समोर, तुम्ही तुमची चॅट्स मला दिसू शकतात. तर ऑडिओ व्हिडिओ बद्दल क्लॅरिटी आहे, एकदा रिप्लाय करून द्या स्टुडंट्स. तर आपण मुद्द्याकडे येऊ. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे यामध्ये आन्सर्स आपल्याला आपल्या मनाने लिहावे लागतात. तर हा डिस्क्रिप्टिव्ह पोर्शन MPSC मध्ये, आपण MPSCची गोष्ट करू, MPSC मध्ये फक्त राज्यसेवा एक्झामला असते. ओके. आणि तो सुद्धा किती मार्क्सचा असतो? राज्यसेवा मेन्समध्ये असते आणि तो सुद्धा 50 मार्क्ससाठी विचारला जातो. याच्यामध्ये काय काय येतं, कसं कसं येतं ते मी जेव्हा तुम्हाला याच्याबद्दल माहिती देईन तेव्हा मी डिटेलमध्ये सांगेनच तुम्हाला. आता फक्त पॅटर्न लक्षात घेऊ, है ना. तर अच्छा, जर आपण UPSCचा विचार केला तर सगळीची सगळी एक्झाम आपल्याला अशीच मिळते. कशी? डिस्क्रिप्टिव्ह लेवल. पण ऑब्जेक्टिव्ह लेवलवर
MPSC मध्ये खूपसं विचारलं जातं. म्हणजे जर मी राज्यसेवा मेन्सची गोष्ट करणार तर मला इथे सुद्धा 50 मार्क्ससाठी मेन्समध्ये सुद्धा विचारलं जातं. आणि मग बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत, कंबाईन म्हणा, कंबाईनमधलं मग PSI STI असिस्टंट या ज्या एक्झाम्स आहेत, इथे मग कमी अधिक मार्क्ससाठी हे विचारलं जातं. ठीक आहे. पण आता जे जवळची एक्झाम आहे ती राज्यसेवा आहे आणि सगळे लोक राज्यसेवा एक्झामसाठी तयारी करत आहेत. तर त्या अँगलनी पाहिलं तर आपल्याला या 2 सेक्शनमध्ये भर द्यावा लागेल. आपला एम राज्यसेवाच राहील है ना. आणि जर आपण राज्यसेवा एक्झामचा सिलेबस कंप्लीट केला तर तो आपोआप तो बाकीच्या एक्झामचा सिलेबस सुद्धा काय होऊन जाईल, त्यामध्ये कॉम्प्लिशन होऊन जाईल. तर आता इथे जो ऑब्जेक्टिव्ह पोर्शन आहे, सब्जेक्टिव्ह मध्ये काय हे तर मी तुम्हाला नंतर सांगेनच, पण ऑब्जेक्टिव्ह पोर्शन आहे. या ऑब्जेक्टिव्ह पोर्शनमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी घ्याव्या लागतील. ठीक आहे. भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे आपल्याला ग्रामर, ग्रामर आणि व्होकॅब या 2 गोष्टी अति महत्त्वाच्या आहेत. ओके. कारण मॅक्सिमम क्वेश्चन ग्रामर बेस्ड असतात. त्यामध्ये ग्रामरचं नॉलेज तुमचं किती आहे, करेक्ट लेवलवर करेक्ट युसेज ऑफ ग्रामर तुम्हाला किती येतो हे पाहायला जाते. आणि व्होकॅब म्हणजे तुमचा शब्दसाठा किती आहे. ओके. तुमच्याकडे शब्द किती प्रकारचे तुमच्याकडे अवेलेबल आहेत याची एक माहिती घेतली जाते. यामध्ये आणखी काही आहे ते मी तुम्हाला सांगणारच. ओके. पण आता जो मेन पर्पज आहे की आपण या सब्जेक्टची तयारी राज्यसेवेच्या अँगलने कसं करावी. तर आपल्याला इथे जेव्हा प्रवेश करायचा असेल तर आपला हा सेक्टर काय पाहिजे, कम्प्लीट असायला पाहिजे. म्हणजे जर माझा इथला अभ्यास भरपूर झाला असेल, ओके, तर मी या सब्जेक्टिव्ह लेवलला हात लावेल तर यामधनं मॅक्सिमम मार्क्स आम्हाला घेता येतो. अच्छा. ऑब्जेक्टिव्ह जे वे आहे यामध्ये मेन इम्पॉर्टंट ग्रामर जे आपल्याला पाहायला भेटतं, तर हे ग्रामर आपल्याला पहिले स्टडी करणं गरजेचं आहे. पहिले स्टडी याच्यासाठी कारण जर हे आलं तर मग असं समजून जा बाकी सगळं आलं. यामध्ये व्होकॅब इन्व्हॉल्व नाही होता. व्होकॅबला तुम्ही वेगळं करा. व्होकॅब हा असा सेक्टर आहे की हा सुरू राहतो. मी तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनच्या लेक्चरमध्येही सांगितलं होतं, याबद्दल थोडी माहिती दिली होती. ठीक आहे. तर व्होकॅबला वेगळं ठेवा. पण हा जो ग्रामर आहे, हा ग्रामर जर आमचा क्लिअर झाला यामधला मॅक्सिमम एरिया कव्हर होतो आपण आणि याची हेल्प आपण इथे घेऊ शकतो आणि आपला सब्जेक्टिव्ह एरिया पण काय होतो, कव्हर होऊ शकतो. तर असं एक रफ पॅटर्न आहे आणि त्या रफ पॅटर्नच्या नुसार आपण शिकायला कसं पाहिजे, तर सर्वप्रथम ग्रामरवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. म्हणजे इंग्लिश आपली सुरुवात होऊन जाते आणि हे शिकल्यानंतर, हे व्यवस्थित झाल्यानंतर आपण इथे वाढायला पाहिजे. इथे जे डिस्क्रिप्टिव्ह एसे रायटिंग, प्रिसी रायटिंग है ना, लेटर रायटिंग जे येतं त्यामध्ये आपण इझिली मार्क्स कमवू शकतो. तर हा एक पॅटर्न आपल्या लक्षात आला असेल. तर विद्यार्थ्यांनो एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड द पॅटर्न ऑफ राज्यसेवा मेन्स फॉर इंग्लिश? व्हेरी गुड. चला पुन्हा सांगू. ओके. बघा, मी इथे असं काही विशेष डिस्कस नाही केलंय. म्हणजे ऍक्च्युअल टीचिंगला सुरुवातच नाही केली. एक तुमच्या डोळ्यासमोर एक पॅटर्न आणला आहे, मी शॉर्टमध्ये सांगतोय ना. इंग्लिश लँग्वेज जी शिकायची आहे आपल्याला, तर हे इंग्लिश लँग्वेज प्रत्येक एक्झाममध्ये विचारलं जातं. ऑलमोस्ट 95% एक्झाम्समध्ये विचारलं जातं इंग्लिश लँग्वेजवर आपल्याला क्वेश्चन्स मिळतात. ठीक आहे. कारण गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की त्यांना इंग्लिशमध्येच जरी खूप स्ट्रॉंग नाही पण कमीत कमी नॉलेज असलेले लोक आपल्या सेवेमध्ये राहावे, की ज्यामुळे जे इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करताना त्यांना अडचण नाही झाली पाहिजे. म्हणून तुम्हाला बघा, जितक्या लहान मोठ्या एक्झाम्स आहेत सगळ्यामध्ये इंग्लिश असतं म्हणजे असतं. या लँग्वेजचा भरपूर अभ्यास करायचा असतो. पण आपला फोकस कुठं राहील? आपला फोकस राहील MPSCच्या एक्झाम्स. इंग्लिश आपण शिकू MPSCच्या एक्झाम करतो. MPSCच्या एक्झाममध्ये मग कोणत्या एक्झाम्स आहेत? तर आपण जसं बघू, राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, ग्रुप C ची एक्झाम आहे,
अन्य एक्झाम्स येतात, जसे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे येतात, आणखी कुठल्या तरी एक्झाम्स येत असतील, तर या सगळ्यांमध्ये जे काही इंग्लिश विचारतं त्यामध्ये एक पॅटर्न आहे. पॅटर्न कोणता? एक तर ऑब्जेक्टिव्ह राहील किंवा ऑब्जेक्टिव्ह प्लस सब्जेक्टिव्ह राहील. प्युअरली सब्जेक्टिव्ह आपल्याकडे राहत नाही. सब्जेक्टिव्ह म्हणजे ज्यामध्ये तुम्ही आतापर्यंत नाही का आपण ग्रॅज्युएशनपर्यंत जे काही एक्झाम स्कूल युनिव्हर्सिटीच्या दिल्या त्यामध्ये त्या सर्व एक्झाम्समध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह लिहित होतो, म्हणजे आपण आपले आन्सर शीटमध्ये लिहित होतो. त्या स्टाईलला आपण काय म्हणतो? सब्जेक्टिव्ह मोड ऑफ एक्झामिनेशनमध्ये. तर सब्जेक्टिव्ह मोडमध्ये राज्यसेवेमध्येच विचारलं जातं फक्त, तेही मेन्समध्ये, आणि ते किती मार्क्ससाठी? 50 मार्क्ससाठी. पण जर आपण अन्य एक्झाम्स बघितल्या, म्हणजे MPSCच्याच दुसऱ्या एक्झाम, राज्यसेवेमध्ये सुद्धा 50 मार्क्ससाठी असतं, पण बाकी कंबाईंडमध्ये ग्रुप सीमध्ये वेगवेगळ्या मार्क्ससाठी इंग्लिश विचारलं जातं. आता जर आपण जवळची एक्झाम राज्यसेवा टार्गेट केली तर राज्यसेवेमध्ये आपल्याला ह्या 2 गोष्टीवर भर द्यावा लागेल. याची तयारी झाली म्हणजे इनडायरेक्टली MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या जितक्याही अन्य परीक्षा आहेत त्याची तयारी आपली ऑटोमॅटिक होऊन जाते. त्याच्यासाठी वेगळी तयारी करायची गरज नाही. राज्यसेवा साठी इंग्लिश तयार केलं म्हणजे ते अन्य एक्झामसाठी तयार झालं समजा. ठीक आहे. तर मग राज्यसेवामध्ये सब्जेक्टिव्हमध्ये काय येते हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तसं नावं सांगून देतो. एसे रायटिंग, प्रेसी रायटिंग, लेटर रायटिंग असं येते. ओके. आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी येतात. त्यामध्ये ग्रामर एक मेन आहे आणि वोकॅब मेन आहे. वोकॅबबद्दल आपण बोलूच नंतर, पण आता आपला फोकस कुठे ठेवणार आहोत? ग्रामर. ग्रामर जर आपल्याला व्यवस्थित आलं तर इंग्लिशची जी भीती आहे ती आपली काहीशी नाहीशी होते, म्हणजे पुष्कळ प्रमाणात नाहीशी होते. कारण आपल्याला इंग्लिश ग्रामरमधला एक मोठा सेक्टर माहिती होऊन जातो जर आपलं ग्रामर करेक्ट आहे. मग वोकॅब हे न संपणारी प्रोसेस आहे. हे न संपणारी प्रोसेस आहे म्हणजे याच्यावर आपल्याला काय करावं लागतं? वर्क करत राहा हे सुरूच राहते. आणि जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्हवर येतो तर डिस्क्रिप्टिव्हसाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. नॉलेज तुम्ही इकडून घेतलाय, या सेक्टरमधून नॉलेज घेतलाय, आता तुम्हाला आपले थॉट्स. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय? डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्हाला काय काय माहिती पाहिजे? तुमचे थॉट्स आणि स्टाईल. स्टाईल म्हणजे रायटिंग स्टाईल. ओके. आणि जसं मी नेहमी म्हणतो की ग्रामर सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे है ना. हे तीनही जर आपलं योग्य असेल की माझे थॉट्स छान आहेत, म्हणजे मी उच्च विचार करू शकतो, छानपैकी विचार करू शकतो, मुद्देसूद विचार करू शकतो, मग ग्रामर मला माहिती आहे. आणि जर मला लिहिण्याची स्टाईल असेल, वेगवेगळ्या स्टाईलने, डेकोरेटिव्ह स्टाईलने जर मी लिहू शकत असेल तर माझे आन्सर्स किंवा एसेस किंवा प्रेसी रायटिंग हे पण खूप छान लेवलवर बनतील. आणि मग हे बनलं तर मला मार्क्स देणारच आहेत. तर मग असं असते की जाऊन शेवटी कुठे अडते माणूस? ग्रामर. तर ग्रामरवर पहिले हात तुम्ही काय करायला पाहिजे? योग्य प्रमाणात क्लिअर केलेलं पाहिजे. एकदा ग्रामर तुमचं स्ट्रॉंग झालं की मग तुम्हाला जे काही नंतरच्या गोष्टी येतील त्या आपल्या इझिली कव्हर होतात, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एरिया आपला प्रॉपरली कव्हर होतो. असं मी सांगितलं होतं. ओके. चला आता जस्ट रिप्लाय करा तुम्ही की तुमच्यापैकी किती लोकांना ग्रामर येते? ग्रामरमध्ये चांगलं तुमचा हँड आहे असं किती लोकांना वाटते? जरा रिप्लाय करा. ग्रामर किती लोकांना स्ट्रॉंग आहे असं वाटते त्यांचं स्वतःचं? पूजा, वैभव यांनी रिप्लाय केला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बिलकुल. बघा, मी असं नाही म्हणत आहे की मी तुम्हाला ज्यांना स्ट्रॉंग आहे ग्रामर त्यांच्यासाठीच मी शिकवेल, तसं नाही. आपण ॲक्च्युली बेसिक्सपासून सुरू करणार आहोत. आणि बेसिक्सपासून याच्यासाठी की जे आपल्यासोबत ज्यांना ग्रामरमध्ये अडचणी आहेत त्यांचंसुद्धा इंग्लिश स्ट्रॉंग बनलं पाहिजे, आपला हाच उद्देश आहे. ओके. तर ज्यांचं स्ट्रॉंग आहे त्यांचं खूपच छान आहे, म्हणजे वेलकम आहे त्यांना. आणि ज्यांचं ग्रामर वीक आहे असं त्यांना वाटतं त्यांनी काय करावं? त्यांनी योग्य प्रमाणे लक्ष द्यावं, म्हणजे त्यांचे ग्रामर स्ट्रॉंग होण्यास मदत करेल.
आता प्रश्न येते विद्यार्थ्यांना की ग्रामर सुरू कुठून करायचं, है ना? ग्रामर सुरू कुठून करायचं? तर ग्रामरमध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हा टॉपिक आहे टेन्सेस. ग्रॅमरियनचं असं म्हणणं आहे की जे इंग्लिश ग्रामर जेवढं केवढंही असेल त्यापैकी 80% इंग्लिश ग्रामर हे टेन्सेसवर डिपेंड आहे. 80% इंग्लिश ग्रामर टेन्सेसवर डिपेंडेंट. ओके, मागच्या MPSCचे पेपर बघितले, कोणत्याही एक्झामचे बघा तुम्ही, तर तुम्हाला दिसेल की टेन्सेसवर भरपूर प्रश्न असतात. म्हणजे ग्रामर शिकण्याच्या अँगलने, एक्झामच्या अँगलने आम्हाला दिसते की टेन्सेस अति महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. टेन्सेस काय? अति महत्त्वपूर्ण टॉपिक. ओके, तर या 80% ज्याच्यावर 80% ग्रामर डिपेंड आहे त्या टॉपिकला आपण पहिले हात लावूया. हा इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, हा आला म्हणजे आमचं पुष्कळशा ग्रामर शिकण्याची आमची जी ओढ आहे ती पूर्ण होऊन जाईल. ओके, तर आपण पहिले हात घालूया टेन्सेसला. पण टेन्सेसला डायरेक्टली सुरुवात नाही करता येत विद्यार्थी. त्याच्या पहिले आज आपला पहिलाच क्लास आहे, तर ते टेन्सेस शिकण्यासाठी आपल्याला एक बॅकग्राऊंड बनवावं लागेल. एक बॅकग्राऊंड बनवावं लागेल आणि बॅकग्राऊंड बनल्यानंतर मग आपण टेन्सेसमध्ये प्रवेश करू. तर आज जो शिकवण्याचा जो मोड आहे त्यामध्ये आपण बॅकग्राऊंड बनवूया. कशाचा? टेन्सेसचा. तर मग टेन्सेस शिकण्याच्या अगोदर आम्हाला काय शिकायला पाहिजे? तर तुम्हाला हा टॉपिक माहिती असायला पाहिजे. कोणता? वर्ब. हा वर्ब टॉपिक आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता वर्ब म्हणजे काय? तर तुम्ही एक ऐकलं असेल, पार्ट्स ऑफ स्पीच. इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच असतात. पार्ट्स ऑफ स्पीच प्रत्येक आपल्या मराठी लँग्वेजमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहे, ज्याला आपण शब्दांच्या जाती म्हणतो, है ना? नाम, सर्वनाम, विशेषण, वाचक. तसंच इंग्लिशमध्ये पण ते किती कॅटेगरीज आहेत? 8. 8 म्हणजे कोणत्या? नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, त्यानंतर कंजंक्शन, प्रेपोजिशन आणि इंटरजेक्शन, असे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. आता या पार्ट्स ऑफ स्पीच मधला जो अति महत्त्वपूर्ण आहे तो टॉपिक आहे वर्ब. वर्ब म्हणजे काय? तर वर्ब म्हणजे होते क्रियापद, है ना? वर्ब म्हणजे आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. तर या टॉपिकला आपल्याला सर्वप्रथम शिकावं लागेल. पार्ट्स ऑफ स्पीच आपण शिकू, नो डाऊट, तर त्या अगोदर आपल्याला टेन्सेससाठी हा टॉपिक इम्पॉर्टंट. तर मी सुरुवात या टॉपिकने करणार. तर वर्ब काय असतं? तर वर्ब विद्यार्थ्यांनो, वर्ब जो असतो त्याबद्दल अशी तुम्ही मराठीच्या व्याकरणात शिकलेच असाल, तसंच सायन्स अँड डेफिनेशन, की असं म्हटलं जाते की कुठलंही वाक्य असेल त्या वाक्यामध्ये काही ना काही ॲक्शन होत असते, काही ना काही क्रिया सुरू असते, है ना? जसं आता मी एक वाक्य म्हणतो, मी तुम्हाला शिकवत आहे, तर कोणती क्रिया सुरू आहे? शिकवण्याची क्रिया सुरू आहे. ठीक आहे. कॅमेरामॅन माझी शूटिंग करत आहे, तर कोणती क्रिया सुरू आहे? शूटिंग करण्याची. तुम्ही गुगल मीटवर माझा क्लास अटेंड करत आहे, कोणती ॲक्शन सुरू आहे? अटेंड करण्याची. पंखा फिरत आहे, फिरण्याची ॲक्शन सुरू आहे. तर कुठल्या ना कुठल्या, म्हणजे प्रत्येकच म्हणा, प्रत्येक सेंटेन्समध्ये कुठली ना कुठली क्रिया सुरू असते. ती जी क्रिया असते त्या क्रियेला दर्शवणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो क्रियापद. मराठीत म्हणतो आणि इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतो. तर आपण त्याला लिहिणार कसं? वर्ब काय? वर्ब आहे क्रिया म्हणजे ॲक्शन, दर्शविणारा शब्द. क्रिया म्हणजे ॲक्शन दर्शविणारा शब्द. मला एक तुमचं ओपिनियन घ्यायचं होतं विद्यार्थ्यांनो, की हे जे मी लिहितोय हे इंग्लिशमध्ये लिहू की मराठीत लिहू? तुम्ही एकदा सांगून द्या, म्हणजे ज्यांना, मला तसं सांगितलं आहे की मराठीमध्येच सगळा क्लास ठेवायचा, तर मी मॅक्सिमम मराठीचा युसेज करतो. पण हे सगळं जे रिटर्न मटेरियल देतोय ते तुम्हाला इंग्लिशमध्ये हवं की मराठीतच हवं? एकदा रिप्लाय करताय का विद्यार्थ्यांनो?
बरं एक काम करूया, मी लिहितो मराठीत पण सांगतो तर दोन्ही लँग्वेजमध्ये. मी माझी ते सवयच आहे की मी तुम्हाला जे काही मटेरियल सांगेल ते इंग्लिश मराठी दोन्ही याच्यात सांगेल. ओके, समजावून ते आपण मराठीत ठेवू. इथे लिहिणं पण असं जसं हे वर्ड लिहिले तर हे वर्डच्या बाजूला मी इंग्लिश वर्डही लिहेल. सेंटेन्स पूर्ण इंग्लिशमध्ये नाही लिहिलं, सेंटेन्स मराठीत राहील, पण त्यामध्ये जिथे जिथे गरज आहे तिथे मी इंग्लिशमध्ये सांगेन. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश मिडियममध्ये झालं असेल एज्युकेशन त्यांना काहीही गोष्ट समजली नाही असं होणार. ओके, नॉट टू वरी स्टुडंट, आपण बायलिंग्वलच ठेवू. तर क्रिया दर्शविणारा शब्द हा काय असतो? हा असतो वर्ब. पण वर्ब फक्त हेच गोष्ट नाही करत विद्यार्थ्यांना. वर्ब पुष्कळदा काय करतो की वर्ब क्रिया तर दर्शवतोच पण त्यासोबत तो स्थिती पण दर्शवतो. क्रियाही दर्शवतो आणि स्थिती पण दर्शवतो. तर स्थिती का दर्शवणारा शब्द सुद्धा काय असतो? स्थिती म्हणजे काय विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये स्टेट. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी दिसतात येते. काय तर क्रियादर्शक शब्द म्हणजे क्रियापद म्हणजे वर्ब, तसंच स्थिती म्हणजे स्टेट दाखवणारा शब्द सुद्धा काय असतो? क्रियापदच असतो म्हणजे वर्बच असतो. बरं, मग आता प्रश्न येते की हे ऍक्शन किंवा हे स्टेट याला कसं समजायचं, याच्यामध्ये काय? तर मी तुम्हाला एका एक्झाम्पलने समजून सांगतो. इथे बघा, मी एक लिहितो I am teaching you English. हा एक सेंटेन्स लिहिलं. हा सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मधला सेंटेन्स आहे. तर हा सेंटेन्स बघा, मी तुम्हाला इंग्लिश शिकवत आहे असं मी म्हटलं. तर या वाक्यामध्ये तुम्हाला काय वाटते कोणती क्रिया सुरू आहे? कोणत्या क्रियेबद्दल या वाक्यामध्ये बोलला? तर आपल्याला दिसते क्रिया कोणती आहे? शिकवण्याची. तर शिकवण्याची क्रिया दर्शवणारा शब्द कोणता येते विद्यार्थ्यांना? तर आम्हाला दिसते या टीचिंग शब्दामुळे आम्हाला समजून आलं की या वाक्यात शिकवण्याची क्रिया सुरू आहे. ओके, म्हणजे टीचिंग काय झाली? एक क्रिया झाली आहे ना, एक प्रोसेस आहे ना, ती काहीतरी होत असते, त्याच्यात काहीतरी केल्या जात असते. तर ही एक क्रिया आहे म्हणून याला आपण काय म्हणणार? याला आपण ऍक्शन म्हणतो. हा ऍक्शन दर्शक शब्द आहे आणि म्हणून याला आपण काय म्हणतो? वर्ब. म्हणजे टीचिंग शब्द काय? वर्ब. चला आता मी एक दुसरा सेंटेन्स लिहितो. दुसरा सेंटेन्स लिहितो आणि तिथे लिहितो मी आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. आता आय एम अ टीचर म्हटलं तर मला एक सांगा, यामध्ये कोणती ऍक्शन सुरू आहे? मी एक शिक्षक आहे असं म्हटलं, यामध्ये कुठली ऍक्शन सुरू आहे ते विद्यार्थी? यामध्ये ऍक्शन नाही. माझं टीचर असणं ही ऍक्शन नाही आहे, ही इनडायरेक्टली माझी स्थिती दाखवली जाते. म्हणजे या यामध्ये आपल्याला असं दिसून पडते की कोणती ऍक्शन नाही सुरू आहे, इथे स्थिती दाखवली आहे. या आयची टीचर असण्याची स्थिती इथे दर्शवलेली आहे. ठीक आहे. बरं, या ठिकाणी वर्ब कोणता आहे? तर या ठिकाणी आम्हाला दिसते हा एम क्रियापद आहे म्हणून याला आपण काय म्हणणार? हा स्टेट दाखवतोय. स्टेट म्हणजे स्थिती दाखवतोय आणि म्हणून याला इथे आपण काय म्हणणार? वर्ब. गॉट इट. तर एक तर वर्ब जो असतो तो ऍक्शन दाखवतो किंवा वर्ब जो असतो तो काय असतो? स्टेट दाखवतो. ठीक आहे, ऍक्शन दाखवतो किंवा स्टेट दाखवतो. जसं मी आणखी एक लिहितो. is working in the garden. ठीक है, दूसरा ले तो he is work. ठीक है, तो यामध्ये बघा ऍक्शन दाखवणारा वर्ड कोणता आहे? वर्किंग. हा वर्किंग होईल माझा ऍक्शन दर्शक वर्ड म्हणून त्याला वर्ब म्हणून. याने काय दाखवली? ऍक्शन दाखवली. आणि इथे बघा हा इज जो आहे हा माझा काय? वर्ब. आणि याने काय दाखवली? या ची स्टेट दाखवली. ठीक आहे. तर हे जे शब्द आपल्याला दिसतात
तर आयदर ऍक्शन दाखवल्या जाते किंवा स्टेट दाखवली जाते, त्याला आपण वर्ब म्हणतो. बरं, मग एक दुसरा क्वेश्चन येते की ही जी ऍक्शन होत आहे, क्रिया होत आहे, क्रिया कोणतरी करत असेल ना, कोणीतरी ऍक्शन करत असेल, तर जो ऍक्शन करतो किंवा ज्याची स्थिती दाखवली जाते, ज्याची स्टेट दाखवली जाते, त्या शब्दांना आपण काय म्हणतो? तर त्यांना आपण म्हणतो विद्यार्थ्यांनो, त्यांना आपण म्हणतो काय? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये कर्ता म्हणतो. तर कर्ताला इंग्लिशमध्ये काय म्हणू? क्रिया करणारा शब्द. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? डुअर म्हणतो. डुअर. किंवा ज्याची स्थिती दर्शविली आहे असा शब्द. ज्याची स्थिती दर्शविली आहे असा शब्द, यांना आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? या दोघांना आपण म्हणतो, म्हणजे हे स्थितीदर्शक शब्द तो तर काय राहतो? वर्ब राहतो. पण कोणाची स्थिती दाखवत आहे इथे बघूया आपण. इथे बघा, या आयची स्थिती दाखवली जाते, तर हा होऊन जाईल इथे सब्जेक्ट म्हणजे कर्ता. इथे कोणाची स्थिती दाखवली आहे? तर इथे ही, हा जो वर्कर आहे याची स्थिती दाखवली आहे, म्हणून हा होऊन जाईल सब्जेक्ट. आता इथे ऍक्शन्स होत आहेत, तर हा ऍक्शन करणारा शब्द कोणता आहे? तर टीचिंगची ऍक्शन कोण करतोय? तर हा आय करतोय. तर या आयला आपण काय म्हणणार? सब्जेक्ट म्हणणार. हा कर्ता झाला. इथे वर्किंगची ऍक्शन आहे, ही वर्किंगची ऍक्शन करणारा शब्द कोणता आहे? तर तो आहे ही. इथे ही झाला सब्जेक्ट. हे जे सब्जेक्ट असतात विद्यार्थ्यांनो, यांना आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? यांना म्हटलं जाते डुअर. डुअर ऑफ ऍक्शन. जे ऍक्शन्स इथे दर्शवलेले आहेत, त्या ऍक्शन करणारा जो कुठलाही शब्द असेल त्याला डुअर म्हटलं जाते. म्हणजे आता लक्षात ठेवायचं, सब्जेक्ट काय असतो? डुअर असतो. सब्जेक्ट डुअर ऑफ ऍक्शन असा असतो. सो स्टुडंट्स, तुमच्या लक्षात आलं? तर एकदा रिप्लाय करा. बोर्डवर जे लिहिलं आहे ते तुम्हाला कळलं? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, येस, पुढे जाऊया मित्र. आता वर्ब बद्दलच बोलूया, पण त्यानंतर आपण बोलूया फॉर्म्स ऑफ वर्ब. फॉर्म्स ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाची रूपे. जे क्रियापद असतं त्याची रूपे आपण शिकण्याचा प्रयत्न करू. ऍक्च्युली हे शिकायची गोष्ट नाही, याला आपल्याला पाठच करायचा आहे. तर मी एक छोटासा टेबल बनवतो, त्या टेबलवरून तुम्हाला लक्षात येईल की क्रियापदाची रूपे कशी असतात. ओके, बघा, आपण वर्ब्सचे प्रकार पाहतो. प्रकार म्हणजे फॉर्म्स पाहतो. वर्बचा फर्स्ट फॉर्म, वर्बचा सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म. ठीक आहे. आता एक उदाहरण घेऊ, एखादी ऍक्शन घेऊन घेऊ. जसं बघा, चालणे. चालण्यासाठी इंग्लिश वर्ड काय? चालण्यासाठी इंग्लिश वर्ड आहे वॉक. वॉक वर्ड आहे. आता या वॉक शब्दाद्वारे आपल्याला समजून येते की कोणती ऍक्शन सुरू आहे.
म्हणून हा वॉक हा एक वर्ब झाला. या वर्बचे काही फॉर्म्स असतात. तर फॉर्म्स कोणते कोणते असतात तर बघू. जर हा फर्स्ट फॉर्म आहे तर याचा सेकंड फॉर्म कसा असतो, तो असतो वॉक्ड. त्याला कसं प्रोनाऊन्स करतो विद्यार्थ्यांनो, वॉक्ड. जो थर्ड फॉर्म आहे तो सुद्धा आपल्याला असाच दिसतो, वॉक्ड. फोर्थ फॉर्म आपल्याला दिसतो वॉकिंग आणि फिफ्थ फॉर्म आपल्याला दिसतो वॉक्स. ठीक आहे. चला आणखी एक घेऊया एक्झाम्पल. जेवण बनवण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण काय म्हणतो, कुक म्हणतो. तर कुक, कुकचा सेकंड फॉर्म काय होते, कुक्ड. थर्ड फॉर्म सुद्धा काय होते, कुक्ड. फोर्थ फॉर्म कुकिंग, फिफ्थ फॉर्म कुक्स. ओके. आता हे दोन जे शब्द किंवा क्रिया आपण लिहिल्या आहेत यांना थोडं आणखी ऑब्झर्व करू. तर हा जो होता फर्स्ट फॉर्म होता, फर्स्ट फॉर्म पासून आपल्याला सेकंड फॉर्म बनवायचा होता. तर आपण काय प्रत्यय लावला इथे, सफिक्स काय लावला, ईडी. तर आपण असं म्हणूया की आपण ईडी लावलं, वर्बच्या पहिल्या रूपाला ईडी लावलं तर आमचा दुसरा रूप बनतो. तसंच वर्बच्या तिसरा रूप बनवायचा आहे तर परत आपण ईडी हा प्रत्यय लावतो, म्हणजे ईडी हा सफिक्स लावतो. फोर्थ फॉर्म बनवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांनो आयएनजी प्रत्यय लावतो. वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आपण आयएनजी लावतो. आणि जर फिफ्थ फॉर्म बनवायचा आहे आपण एस लावलाय तर आपण कधी एस लावतो, कधी ईएस लावतो आणि कधी आयएस लावतो, है ना. जसं इथे एस लागलाय, गो असेल तर त्याला काय लावतो आपण, ईएस लावतो, गोज करतो. स्टडी असेल तर त्याचा वाय काढतो आणि आयएस लावतो, म्हणजे स्टडीज करतो. ठीक आहे. पण असं होते की प्रत्येक क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे रूप वर्बचा सेकंड आणि थर्ड फॉर्म बनवण्यासाठी आपण ईडी लावू शकत नाही. काही काही वर्ब रँडमली चेंज होतात ज्यांचे सेकंड आणि थर्ड फॉर्म. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेतला गो, तर गोचा सेकंड फॉर्म होतो विद्यार्थ्यांनो वेंट. थर्ड फॉर्म होतो गॉन, है ना. फोर्थ फॉर्म गोईंग होतो म्हणजे आयएनजीच लागतं. आणि फिफ्थ फॉर्म गोज होतो म्हणजे ईएस लागतं. चला आणखी घेऊया. सी जर घेतो मी तर सीचा सेकंड फॉर्म काय होतो विद्यार्थ्यांनो, सॉ. थर्ड फॉर्म काय होतो, सी. फोर्थ फॉर्म घेतोय तर हे सीइंग होतं. फिफ्थ फॉर्म त्याला आपण एस लावतो, सीज होतो. आणखी एक घेऊ. जसं मी म्हटलं पुट, पुट म्हणजे ठेवणे. पुटचा जर सेकंड फॉर्म घेतो तर तो सुद्धा पुटच होतो, म्हणजे सेम फॉर्म राहतो. थर्ड फॉर्म जो होतो तो सुद्धा पुटच होतो. फोर्थ फॉर्म मध्ये आयजी लावावं लागते आणि फिफ्थ फॉर्म काय होतो, एस लावूनच बनतो. तर आपल्याला असं दिसतं की काही वर्बचे सेकंड आणि थर्ड फॉर्म बनवण्यासाठी ईडी लावलं जातं, पण काही वर्बचे सेकंड आणि थर्ड फॉर्म ईडी लावून न बनता काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनतात. हे ईडी लावून ज्यांचे सेकंड आणि थर्ड फॉर्म बनतात त्यांना आपण रेग्युलर वर्ब्स म्हणतो, रेग्युलर वर्ब्स. आणि ज्यांचे ईडी न लावता वेगळ्याच पद्धतीने सेकंड आणि थर्ड फॉर्म बनतात त्यांना आपण इररेग्युलर वर्ब्स म्हणतो. ठीक आहे. याबद्दल माहिती तुम्ही शाळेच्या वेळेस घेतलीच असेल. आता याच्यात तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला लक्षात काय करायचं, हे तुम्हाला माहिती असेल पण या फॉर्म्सची नावं लक्षात ठेवायची. हा जो फर्स्ट फॉर्म असतो, फर्स्ट फॉर्म याला म्हटलं जाते बेस फॉर्म. बेस फॉर्म, बेस फॉर्म ऑफ वर्ब. मूळ रूप, क्रियापदाचे मूळ रूप म्हणजे त्याचा फर्स्ट फॉर्म. जो सेकंड फॉर्म आहे विद्यार्थ्यांनो त्याचं नाव आहे पास्ट टेन्स. त्याला आपण पास्ट टेन्स म्हणतो. सेकंड फॉर्म कसा असतो त्याचं नाव आहे पास्ट टेन्स. ओके. जो थर्ड फॉर्म आहे विद्यार्थ्यांनो त्याला आपण
पास्ट पार्टिसिपल वर्ब. थर्ड फॉर्मला इंग्लिशमध्ये आपण पास्ट पार्टिसिपल वर्ब. ओके. फोर्थ फॉर्म जो आहे त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल वर्ब. त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. फिफ्थ फॉर्मला असं ॲज सच काही नाव नाही आहे ना. काही काही ठिकाणी फर्स्ट फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म एकत्र दाखवलं जातं. तर हे असे फॉर्म्स आहेत. तर क्रियापदाची हे रूपं आपल्याला माहिती पाहिजे. यामध्ये बघा हे जे रेग्युलर वर्ब्स आहेत त्यांना लक्षात ठेवणं काही मोठी गोष्ट नाही, कारण ईडीच लावायचा, आयएनजी आणि एस लावायचा. पण हे जे इरेग्युलर वर्ब्स आहेत यांचे सेकंड आणि थर्ड फॉर्म क्रिएट करताना पॅटर्न काहीतरी वेगळाच असतो. तर हा पॅटर्न लक्षात ठेवण्यासाठी हे शब्द तुम्हाला पाठ करावे लागतात. ठीक आहे ना. तुम्हाला पाठ असले पाहिजे. तर तुम्हाला माहिती असतील किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला हे वर्ब्स सापडून जातात. ओके विद्यार्थ्यांनो. तर पूजा, मी त्या हेल्पिंग वर्ब्सवर आता बस येतच आहे. हा टॉपिक झाला की येतच आहे. डोंट वरी. ओके. चला विद्यार्थ्यांनो, फॉर्म्स ऑफ वर्ब्स पाहिले तुम्ही. फॉर्म्स ऑफ वर्ब्स पाहिले तर तुम्हाला समजले असतील. तर येस नो रिप्लाय करा. स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. येस. व्हेरी गुड. तर आता आपण पुढे जाऊया. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही नाव विसरायची नाही यांची, कारण हे नावं आपल्याला पुष्कळदा ॲडव्हान्स ग्रामरमध्ये नावं घ्यावे लागतील. तेव्हा मी तुम्हाला म्हणेल इथे प्रेझेंट पार्टिसिपल वापरला, इथे पास्ट पार्टिसिपल वापरला, ते लक्षात ठेवा. फर्स्ट फॉर्म काय? बेस फॉर्म. सेकंड फॉर्म काय? पास्ट टेन्स म्हणतो. थर्ड फॉर्म पास्ट पार्टिसिपल. फोर्थ फॉर्म प्रेझेंट पार्टिसिपल. असं लक्षात ठेवायचं. चला आता पुढे जाऊ. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट की क्रियापदाचे आणखी भरपूर टाइप्स आहेत. ओके. फायनाइट वर्ब्स, नॉन फायनाइट वर्ब्स. तर फायनाइट वर्ब्समध्ये आपल्याला दिसते मग हेल्पिंग वर्ब्स आहेत, मेन वर्ब्स आहेत, है ना. मग आपल्याला लिंकिंग वर्ब्स आहेत. नॉन फायनाइटमध्ये आपल्याला पार्टिसिपल्स दिसतात, इन्फिनिटिव्ह दिसतात, जेरंड दिसतात. मग वर्बमध्ये आणखी ट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब, असे भरपूर प्रकार आहेत. सगळे प्रकार आपण आता नाही घेत आहे. आता आपण कोणते वर्ब्स घेतो आहे? जे वर्ब्स आपल्याला टेन्सेस शिकण्यासाठी मदत करणार आहेत त्या वर्ब्सलाच आपण टच करतो. एकदा आपला टेन्सेस झाला आणि पार्ट्स ऑफ स्पीच शिकताना जेव्हा मी वर्ब शिकवेन तुम्हाला त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थ्यांनो? त्यावेळेस ते वर्ब्स जितके टाईप्स आहेत त्या सगळ्या टाईप्सला आपल्याला टच करावं लागेल. आता जसं हा ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह आहे, तर मी तुम्हाला आता नाही सांगणार, पण जेव्हा आपण व्हॉइसेस घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह सांगेन. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या टाईपची गरज आहे तिथे मी त्या टाईपचा उल्लेख करेन. ओके. पण आता टेन्सेस शिकण्यासाठी आम्हाला हेल्पिंग वर्बची आवश्यकता असते. हेल्पिंग वर्ब. ओके. तर मग नेक्स्ट आहे आपला वर्बमध्येच हेल्पिंग वर्ब. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स सुद्धा म्हणतात. हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स सुद्धा म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, कोणी मला सांगते का की हेल्पिंग वर्ब काय असतं? कोणाला हेल्पिंग वर्ब म्हणायचं? कॅन एनीबडी टेल व्हॉट डज इट मीन? एम इज आर. ठीक आहे. दिस इज राईट. एम इज आर, वॉज, वर, हॅज, हॅव, हॅड, हे सगळे काय आहेत? हेल्पिंग वर्ब. तर यांचं नाव हेल्पिंग वर्ब का ठेवलं? म्हणजे हेल्प वर्ड का आला तिथे? म्हणजे हे कोणाची हेल्प घेतात का किंवा हे कोणाला हेल्प करतात का? तर हेल्प वर्ड आला म्हणजे काहीतरी हेल्प रिलेटेड यांच्या मिनिंगमध्ये दडलेला आहे. ओके. तर हेल्पिंग वर्ब
क्रियापद म्हणजे वर्ब. क्रियापद म्हणजे वर्ब. हेल्पिंग वर्ब, याला मराठीत आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे बघा, एक सेंटेन्स लिहितो, तो सेंटेन्स तुम्हाला पाहायचा आहे. आता मी असं लिहिलं, मी लिहिलं ही इज इटिंग ही इज इटिंग अ मँगो. एक सिंपलचा सेंटेन्स घेतला, ठीक आहे. आता पुन्हा तीच प्रोसेस करूया आपण. सर्वप्रथम या वाक्यामध्ये कुठली ॲक्शन दिसते आहे का ते पाहूया. कुठली ॲक्शन दिसते आहे का? तर आम्हाला दिसते इटिंग, है ना. इटिंग ॲक्शन आहे, तर हे ॲक्शन आहे, म्हणून या शब्दाला आपण काय म्हणणार, याला म्हणणार वर्ब. पण आता ही या वाक्यातली प्रमुख ॲक्शन आहे ना, म्हणून याचं नाव थोडं पूर्ण घेऊया. याला काय म्हणणार आपण? याला म्हणणार मेन वर्ब. याला काय म्हणू आपण? वर्ब. म्हणजे आतापर्यंत ज्याला आपण वर्ब म्हणत होतो त्यालाच आता आपण काय म्हणतोय? मेन वर्ब. वर्ब म्हणा किंवा मेन वर्ब म्हणा, एकच गोष्ट. बरं, ही जी ॲक्शन आहे ही करत कोण आहे? डुअर कोण आहे ॲक्शनचा? करता कोण आहे? सब्जेक्ट कोण आहे? तर आपल्याला दिसते ही काय आहे ॲक्शनचा? सब्जेक्ट आहे. ही ॲक्शनचा सब्जेक्ट. मग इथे बघा, इथे हा जो इज दिसतोय ना, हा जो इज आहे, या इजला आपण म्हणतो विद्यार्थ्यांनो ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, हे ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. तर हा हेल्पिंग वर्ब म्हणजे काय की हा इज सेंटेन्स मध्ये आलाय. या इजने या ॲक्शन दर्शवणाऱ्या शब्दाला एक हेल्प केली आणि हेल्प केल्यामुळे आता हा जो शब्द होता इटिंग हा मेन वर्ब बनला, है ना. सेंटेन्स मध्ये इटिंग शब्द मेन वर्ब बनण्यामागे कारण काय? या इटिंग शब्दाला मेन वर्ब बनण्यासाठी या ऑक्झिलरी वर्ब ने इजने काय केली? मदत केली. याच्या मदतीमुळे हा इटिंग शब्द मेन वर्ब बनू शकला. जर हा इटिंग शब्दाच्या अगोदर इज शब्द नसता, म्हणजे सपोज सेंटेन्स असं असतं, ही इटिंग मँगो, ही इटिंग अ मँगो, तर हा सेंटेन्स रॉंग झाला असता. हा सेंटेन्स रॉंग का झाला असता विद्यार्थ्यांनो? याच्या मागचं रिझन काय की आम्हाला हा मेन वर्ब सारखा शब्द दिसतो. हा मेन वर्ब सारखा शब्द दिसतो क्रियादर्शक शब्द. याच्या सब्जेक्ट आहे, पण या क्रियेला आम्ही मेन वर्ब बनवू शकत नाही. या क्रियेला मेन वर्ब बनवू शकत नाही कारण याला मेन वर्ब बनण्यासाठी जी हेल्प पाहिजे होती ऑक्झिलरी वर्ब कडनं, ती हेल्पच नाही मिळाली. ती हेल्प नाही मिळाली म्हणून हा स्वतः मेन वर्ब बनवू शकला नाही, है ना. तर मग हा मेन वर्ब बनवू शकला नाही, तर त्यामुळे या वाक्यामध्ये मेन वर्ब नाही आहे. आणि मग या वाक्यामध्ये मेन वर्ब नाही आहे, तर मग हे वाक्य काय? चुकीचं आहे. कारण ग्रामरचा रूल आहे की वाक्यामध्ये कुठलाही शब्द असो किंवा नसो, वाक्यामध्ये कुठलाही शब्द असो किंवा नसो, एक शब्द असणं खूप गरजेचं आहे आणि तो आहे वर्ब. जर वाक्यामध्ये वर्ब नसेल तर ते वाक्यच अस्तित्वात राहू शकत नाही. क्रिया असणे, क्रियापद असणे, वर्ब असणे जरुरी असते. बघा, जगातला सगळ्यात छोटा शब्द, शब्द म्हटलं मी वाक्य म्हणायला पाहिजे. हा एक सेंटेन्स आहे पूर्णपणे. विद्यार्थ्यांनो, गो हा एक परिपूर्ण सेंटेन्स आहे. गो नंतर फुल स्टॉप आहे ना, तर हा पूर्णपणे एक सेंटेन्स आहे. आणि या सेंटेन्स मध्ये, या वाक्यामध्ये आपल्याला एकच शब्द दिसतो. कोणता? गो. या वाक्यामध्ये एकच शब्द आहे आणि या वाक्यामध्ये जो एकच शब्द आहे तो सुद्धा या वाक्यामध्ये काय? एक मेन वर्ब. आणि हे करेक्ट वाक्य आहे. गो इज अ परफेक्टली करेक्ट सेंटेन्स. तो कसा करेक्ट आहे हे तुमच्या लक्षात नंतर येईलच.
ते सांगेनच. गो परिपूर्ण सेंटेन्स आहे, याच्यामध्ये एकच शब्द आहे, एकच शब्द आहे, तोही कोणता आहे? वर्ब. म्हणजे याच्यावरून काय आपल्याला लक्षात येते की वाक्यामध्ये खूप सारे वर्ड्स असू शकतात किंवा कमीही वर्ड्स असू शकतात. कितीही कमी असू द्या वर्ड्स, त्यामध्ये एक शब्द इम्पॉर्टंट आहे आणि तो शब्द आहे वर्ब. वाक्यामध्ये क्रियापद नाही तर ते वाक्यच अस्तित्वात राहू शकत. तर या वाक्याला आम्ही का चुकू म्हटलं? जसं मी तुम्हाला म्हटलं आय टीचिंग यू, तर रॉंग वाक्य आहे. आय टीचिंग यू म्हटलं तर रॉंग वाक्य आहे, कारण टीचिंग मेन वर्ब बनलाच नाही. त्याला हेल्प करण्यासाठी पाहिजे असलेला एम वर्ड तिथे आहेच नाही, म्हणून तो टीचिंग वर्ड नसल्यामुळे, मेन वर्ब नसल्यामुळे ते वाक्य काय होईल? रॉंग होईल. तर हे वाक्य ही इटिंग अ मँगो हे रॉंग काय? कारण इथे त्याला एक काय पाहिजे होतं? एक मदत करणारा हेल्पिंग वर्ब पाहिजे होता, जो इथे नाही आहे. तो असता तर हा मेन वर्ब बनला असता, सेंटेन्समध्ये मेन वर्ब आला असता आणि सेंटेन्स करेक्ट झाला असता. पण सेंटेन्स इथे काय होत आहे? चुकत आहे, सेंटेन्स चुकत आहे. ही एक बेसिक भानगड आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं की हे हेल्पिंग वर्ब काय करतात? तर वाक्यामध्ये येतात, मेन वर्बला, मेन वर्ब साठी जो शब्द असतो त्याला मेन वर्ब बनण्यासाठी मदत करतात आणि म्हणून त्यांना आपण त्याचं नाव काय ठेवलं आहे? हेल्पिंग वर्ब. म्हणून त्यांना आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. विद्यार्थ्यांनो, हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्बचा कन्सेप्ट कळला का तुम्हाला? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. मग आता आपण पाहू की हे हेल्पिंग वर्ब किती प्रकारचे असतात. तर बघा, हेल्पिंग वर्बचे किंवा ऑक्झिलरी वर्बचे प्रमुख दोन प्रकार आहेत. प्रमुख दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. मी शिकवत असताना मी हेल्पिंग वर्ब नाही म्हणणार, मी ऑक्झिलरी वर्ब करत. कोणता आहे? प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब किंवा प्रायमरी हेल्पिंग वर्ब. हे जे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहे यांचे तीन ग्रुप आहेत. याचे तीन ग्रुप आहेत. एक ग्रुप आहे टू बीचा. फर्स्ट ग्रुप आहे टू बीचा. टू बीचा फर्स्ट ग्रुप जो आहे त्यामध्ये काय आहे? एक प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट, आणि एक ग्रुप आहे पास्ट टेन्स. टू बीचे ग्रुप्स आहेत. टू बीचा पहिला ग्रुप, त्यामध्ये प्रेझेंटचे काही आहेत आणि पास्टचे काय आहेत. प्रेझेंटचे कोणते आहेत? तर प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब्स आहेत एम, इज, आर. आणि टू बीचे पास्टचे कोणते आहेत? तर दॅट, वॉज, वर. वॉज, वर. दुसरा जो ग्रुप आहे विद्यार्थ्यांनो, दुसरा आहे टू हॅवचा. टू हॅव याला प्रेझेंट टेन्समध्ये आपण घेतो हॅज आणि हॅव, आणि यालाच पास्ट टेन्समध्ये घेतो आपण हॅड. हॅज आणि हॅव, आणि पास्ट टेन्समध्ये घेतो हॅड. जो थर्ड ग्रुप आहे विद्यार्थ्यांनो तो आहे टू डूचा. टू डू मध्ये प्रेझेंट साठी जो वापरतो आपण तो आहे डू आणि डज, आणि पास्ट साठी घेतो तो आहे टेक. तर हे जे आहेत हे एम, इज, आर, वॉज, वर, हॅज, हॅव, हॅड आणि डू, डज, डिड असे टोटल किती? असे टोटल आपल्याला दिसतात 5 आणि 3, 8 आणि 3, 11. असे 11चा ग्रुप जो आहे तो प्रायमरी ऑक्झिलरी वर्बच्या रूपात येतो. प्रायमरी ऑक्झिलरी वर्बच्या रूपात. आणि यांचे ग्रुप हे आहेत. हे टू बीचे फॉर्म्स आहेत, हे टू हॅवचे फॉर्म्स आहेत आणि हे टू डूचे फॉर्म्स आहेत. ठीक आहे. याचे ग्रुप तर तुमच्या लक्षात नाही असले चालते, पण यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणतो असं लक्षात ठेवायचं. कोणते? एम, इज, आर, वॉज, वर, हॅज, हॅव, हॅड. हे आमचे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. ठीक आहे. मग आपण पुढे बघूया. तर जो दुसरा ग्रुप आहे तो ग्रुप आहे कोणता? तो ग्रुप आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स.
तो आहे मॉडल ऑक्सिलरी वर्ब्स. आता हे जे मॉडल ऑक्सिलरी वर्ब आहे हे काय आहे स्टुडंट्स? मॉडल ऑक्सिलरी वर्ब जे आहे हे तुम्हाला माहिती आहे. हे आपल्याला लक्षात कसं ठेवायचं? कॅन, कुड, वुड, ओके, मे, ओके, माइट, shall, will, must, should, ओके. आणखी आहे ought to, used to, need, dare, असे शब्द. हे जे शब्द आहेत विद्यार्थ्यांनो, हे जे शब्द आहेत यांना आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स म्हणतो है ना, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आता प्रायमरी आणि मॉडलमध्ये फरक काय? प्रायमरी आणि मॉडलमध्ये फरक हा आहे की मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स मधनं काहीतरी आपल्याला मीनिंग फाइंड आउट होतो. मीनिंग फाइंड आउट होतो. तर प्रायमरी मॉडलमधनं आपल्याला मीनिंग मिळतो, तर प्रायमरीमध्ये आपल्याला स्पेशली टेन्सेसच माहीत पडतो. यांचा असा काही स्पेशल अर्थ निघत नाही. याच्यामधनं जसं स्पेशल अर्थ निघतो तसा स्पेशल अर्थ याच्यामधनं निघत नाही. जसे की बघा, हा कॅन जो वर्ड आहे, हा कॅन जो वर्ड आहे आपण म्हणतो की मी जसं म्हटलं आय कॅन टीच यू, मी तुम्हाला शिकवू शकतो. हा कॅनचा अर्थ शकणे होते है ना. मी तुम्हाला शिकवू शकतो असं म्हटलं याचा अर्थ काय झाला? इनडायरेक्टली मी माझी क्षमता तुम्हाला सांगितली, कॅपॅसिटी सांगितली. तर कॅन हा कॅपॅसिटी दाखवण्यासाठी वापरला जातो है ना. कुड काय? तर पास्ट टेन्स मधली कॅपॅसिटी दाखवण्यासाठी वापरतो. वुड काय? तर हा विलचा पास्ट टेन्स आहे. मे, माइट हे शक्यता दर्शवण्यासाठी वापरले जातं. शॅल, विल यांना आपण फ्युचर टेन्स दर्शवण्यासाठी दाखवतो, यूज करतो. मस्ट म्हणजे काय? जेव्हा आम्ही कोणाला फोर्स करतो तेव्हा मस्ट वापरलं जाते. जसं मी म्हटलं यू मस्ट स्टडी हार्ड, म्हणजे मी तुम्हाला फोर्स करत आहे स्टडी करण्यासाठी. जर मी म्हटलं यू शुड स्टडी हार्ड, तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे यामध्ये फरक आहे. जर मी म्हटलं तुम्ही अभ्यास केला पाहिजे, यू शुड स्टडी हार्ड, म्हणजे मी तुम्हाला सजेशन देतोय, ॲडवाईस देतोय. पण मी म्हटलं यू मस्ट स्टडी हार्ड, याचा अर्थ काय समजायचा? मी तुम्हाला फोर्स करत आहे. ऑट टू हे नैतिकता दाखवण्यासाठी, मोरल ऑब्लिगेशन्स नैतिक बंधनं दाखवण्यासाठी वापरलं जातं. यूज टू हे भूतकाळातील आपल्या रुटीन्स जे असतात, सवयी ज्या असतात त्या दाखवण्यासाठी वापरलं जातं. नीड जे आहे हे गरज आणि डेअर म्हणजे हिंमत. तर हे असे जे मॉडेल्स आहेत हे वेगवेगळ्या अँगलनी आपण वापरतो. याच्यावर मी एक टॉपिक घेणार आहे नंतर, तर आता जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब मधनं काय होतं ना, ॲज सच आम्हाला अशी टिपिकल अर्थ मिळत नाही, टिपिकल अर्थ मिळत नाही. ओके, यांचा वापर खास करून टेन्सेस दाखवण्यासाठी केला जातो. आता विद्यार्थ्यांना बघा, हे जे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत हे ऑक्झिलरी वर्ब तर आहेतच, म्हणजे हेल्पिंग वर्ब तर आहेतच, म्हणजे हे मेन वर्बला हेल्प करतीलच. पण त्या व्यतिरिक्त आणखी यांच्यामध्ये एक क्वालिटी असते. ती क्वालिटी काय आहे की हे लोक ॲज अ मेन वर्ब वाक्यामध्ये हे शब्द मेन वर्ब बनून सुद्धा येतात. वाक्यामध्ये हे शब्द कोणते? एम, इज, आर, वॉज, वर, हॅज, हॅव, हॅड, डू, डज, डिड हे वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब बनून ते येऊ शकतात, कारण ते मुळात ऑक्झिलरीच आहेत. पण कधी कधी हेच वर्ड वाक्यामध्ये मेन वर्ब बनून येतात. जसं की बघा, मी एक वाक्य लिहितो, मी लिहिलं आय एम अ टीचर. आता आय एम अ टीचर, थांबा,
त्या अगोदर मी एक दुसरं वाक्य घेतो. चला आता दुसरं वाक्य घेऊया आपण. एक सिंपल वाक्य घेतले विद्यार्थ्यांनो, ही इज गोइंग टू स्कूल. या वाक्याला जरा चेक करू आणि याचे पार्ट्स ऑफ स्पीच वर्ब काढण्याचा प्रयत्न करू. इथे गोइंग काय आहे, तर गोइंग आहे वर्ब, म्हणजे त्याला मी आता म्हणतो मेन वर्ब. पण हा मेन वर्ब बनला त्याच्या अगोदर काय आहे, इज आहे. हा काय ऑक्झिलरी वर्ब आणि ही सब्जेक्ट. ऑक्झिलरी वर्बने याला हेल्प केली आणि हा मेन वर्ब बनला. सेंटेन्स मध्ये सगळं आहे, याला आपण करेक्ट सेंटेन्स करू. आता बघ दुसरं लिहिलं. मी लिहिलं ही इज अ स्टुडंट. मी लिहिलं ही इज अ स्टुडंट. आता ही इज अ स्टुडंट मध्ये जसं बघा इथे मी हा इज बघतो, तर हा इज कोणतं काम करत होतो वरच्या वाक्यात, ऑक्झिलरी वर्बचं. तर असं समजू हा ऑक्झिलरी वर्ब. मग या वाक्यामध्ये मेन वर्ब कोणता आहे, आम्हाला दिसते हा जो ही आहे हा काय, हा सब्जेक्ट आहे. हा ए जो आहे हा आर्टिकल आहे. हा स्टुडंट जो आहे हा नाउन आहे. तर म्हणजे जो मेन वर्ब सारखा शब्द होता तो ते इथे आहेच नाही. मग मेन वर्ब सारखा शब्द नाही आहे, तर रूल तर हा आहे की वाक्यात काही असो किंवा नसो, वाक्यामध्ये मेन वर्ब असलाच पाहिजे. आणि इथे आम्हाला मेन वर्बच नाही दिसत आहे. याचा अर्थ हा वाक्य चुकला का मग, तर ही इज अ स्टुडंट म्हटलं ते चुकल्यासारखं वाटत नाही. मग याच्यात करेक्ट काय आहे, तर करेक्ट गोष्ट ही आहे की या वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब कोणती वापरली आहे, प्रायमरी ऑक्झिलरी वर्बच्या कॅटेगरीची वापरली. आणि या वाक्यामध्ये याच्यासारखा दुसरा मेन वर्ब नाही आहे. मग आपण काय विचार करूया, या वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्बच आहे, मेन वर्ब नाही आहे. तर ही जी ऑक्झिलरी आहे ही आता ऑक्झिलरी वर्बचं काम नाही करेल, ते स्वतः काय बनून जाईल, मेन वर्ब. म्हणजे या सेंटेन्स मध्ये इज हा मेन वर्बचं काम करत आहे, ऑक्झिलरी वर्बचं नाही. गॉट इट? इज मेन वर्बचं काम करत आहे, ऑक्झिलरी वर्बचं. म्हणून मी असं लिहिलं की हे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब जे आहेत हे ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्बचं काम तर करतीलच नो डाऊट, पण कधी कधी वाक्यामध्ये हे मेन वर्बचं काम सुद्धा करतात. जसं की हा सेंटेन्स बघा, they are doctors. they are doctors. सेंटेन्स रॉंग आहे. साईड ग्रुप चालला व्हाईट बोर्ड घातलेला, त्यांच्याकडे पाहून मी म्हणतो दे आर डॉक्टर्स. दे आर डॉक्टर्स म्हटलं तर हा वाक्य चुकला नाही, हा करेक्ट आहे. मला इथे बघा आर कुठे दिसते, आर या ग्रुपमध्ये आहे म्हणजे हा ऑक्झिलरी वर्ब आहे. मग हा ऑक्झिलरी वर्ब आहे तर मग मेन वर्ब कुठे आहे, तर ते सब्जेक्ट आहे. डॉक्टर्स काय नाउन आहे, म्हणजे याच्यात तर मेन वर्ब दिसत नाही. मग जेव्हा मेन वर्ब दिसणार नाही तर त्यावेळेस ऑक्झिलरी वर्बलाच काय समजायचं, मेन वर्ब. ओके, तर आर इथे मेन वर्बचं काम करत आहे, ऑक्झिलरी वर्बचं. म्हणून असं म्हटलं जाते हे जे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहे हे ऑक्झिलरी वर्ब हेल्पिंग वर्बचं काम तर करतातच, पण कुठकुठल्या वाक्यामध्ये हे मेन वर्बचे काम सुद्धा करतात. पण हे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे कॅन, कुड, मे, माइट, शुड, वुड, हे प्युअरली ऑक्झिलरी वर्बचंच काम करतात. म्हणजे हे जेव्हाही वापरू आपण तेव्हा यांच्यासोबत आम्हाला काय दिसलं पाहिजे, यांच्यासोबत आम्हाला मेन वर्ब दिसला पाहिजे. म्हणजे हे ऑक्झिलरी वर्बचंच काम करतात, मेन वर्बचं नाही. तर विद्यार्थ्यांनो ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब तुम्हाला कळून आला, एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? मग स्टुडंट्स इथे आपण थांबूया. ओके, मी आज जे काही शिकवलं ते थोडं लक्षात ठेवायचं. आता उद्या मी टाइप्स ऑफ सेंटेन्सेस 10-15 मिनिट्समध्ये समजवणार आणि त्यानंतर टेन्सेसमध्ये येऊ. पहिले सेंटेन्सचे प्रकार, मग टेन्सेसमध्ये येऊ. तर उद्याचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, टेन्सेसची सुरुवात करणार आहोत.
एक रिक्वेस्ट आहे, काइंड रिक्वेस्ट, टेन्सेस छानपैकी शिकून घ्या. मला माहिती आहे तुम्हाला येतात टेन्सेस, पण नक्कीच पूर्णपणे येतात का याच्यावर डाऊट आहे. एकदा टेन्सेस छानपैकी शिकून घ्या, म्हणजे तुमचं खूप सारं ग्रामर झाल्यासारखं होतं. ओके, उद्या आपण भेटूया विद्यार्थ्यांना टेन्सेससाठी. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर इंग्लिश क्लास. एन्जॉय द स्टडी. सी यू टुमॉरो at the same time. Bye. Have a nice day. Bye.